नमस्ते. निवडणुकीला सामोरे जात आहेत. सगळ्यात आधी आपला परिचय आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, प्रभारी सरपंच हे काम करत असताना मी गावातील अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा काम करत आहे. का स्वीकारावं तुम्हाला? अशा कोणत्या जमेच्या बाजू आहे की जेणेकरून लोकांनी तुम्हाला संधी द्यावी? जमेच्या बाजू सांगायचं म्हटलं काही इतरही अनेक पक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधूनच निवडणूक लढवावी असं का वाटलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं निवडणूक का लढवावी लागली? कारण हे चारही पक्ष एकत्र आल्यानं काय वेगळा परिणाम जाणवू शकतो की काय? निश्चितच चारही पक्ष एकत्र आल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे. ही उमेदवारीची माळ प्रशांत डुमरे यांच्याच गळ्यामध्ये कशी काय पडली? इच्छुक सगळेच आमचे मित्र होते. हं. तेही तुल्यबळच होते सगळे. लढाई कशी असेल? कारण की दोन्ही पक्ष जे आहेत ते मातब्बर आहेत आणि तितकेच ताकदीचे आहेत. नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक उमेदवार हा आपल्या मतदारांपर्यंत जाऊन मतदारसंघांमध्ये फिरून त्या ठिकाणी आपलं व्हिजन मांडण्याचा प्रयत्न करतोय. निवडणूक जिंकण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या रणनीतीचा सुद्धा अवलंब केला जातोय. वेगवेगळे डावपेच त्या ठिकाणी टाकले जात आहेत. वेगवेगळ्या घडामोडी सुद्धा आपल्याला घडताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी याच पद्धतीने जुन्नर तालुक्यातील महाआघाडीचे जे ओतूर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार आहेत ते म्हणजे प्रशांतजी डुमरे आज आपल्या LTV मराठीच्या स्टुडिओत आहेत. प्रशांत भाऊ, प्रथमतः आपलं मनापासून स्वागत. नमस्ते. निवडणुकीला सामोरे जात आहेत. सगळ्यात आधी आपला परिचय आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. नमस्कार. मी प्रशांत डुमरे. प्रथमतः आपलं LDTV लाईव्हचं तुम्ही माझं मत जाणून घेण्यासाठी मला या ठिकाणी आपण संधी दिली त्याबद्दल आपल्या चॅनलचं मी धन्यवाद व्यक्त करतो. होऊ घातलेल्या नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मी ओतूर गणातून जुन्नर पंचायत समिती सदस्यासाठी महाआघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे. आणि मी एक सर्वसामान्य घरातील एक मुलगा आहे. शेतकरी घरातील मुलगा आहे. मीही शेती करतो. मी प्रशांत डुमरे. 2020 साली मी ओतूर ग्रामपंचायतला निवडणूक जी झाली त्यामध्ये निवडून आलो. त्यानंतर मी 1 वर्ष सदस्य म्हणून काम केलं. त्यानंतर मग मी दुसऱ्या वर्षी माझ्याकडे उपसरपंच पदाचा कार्यभाग आला. त्याच्यानंतर माझ्याकडं काही काळात प्रभारी सरपंच म्हणूनही माझ्याकडे मी काही काळ कामकाज पाहिलं आणि त्यानंतर आत्तापर्यंत मी विद्यमान उपसरपंच म्हणून काम करत आहे. आणि हे काम करत असताना एक सामाजिक कामाची आवड असल्यामुळे राजकारणातूनच आपण एक सामाजिक कार्य न करता एक समाजकार्य करावं म्हणून या ठिकाणी खरा मी निवडणुकीला सामोरं जात आहे. खर तर प्रशांत भाऊ, सुरुवातीला तुम्ही ओतूर ग्रामपंचायतचे त्या ठिकाणी सदस्य, सरपंच, उपसरपंच म्हणून आताही कार्यरत आहात. स्थानिक पातळीवरची निवडणूक आणि आता पंचायत समिती गणासाठी तुम्ही निवडणूक लढवतायत. तर काय तुमच्या मतदारसंघाच्या विकासासाठीचं व्हिजन आहे तुमचं? मुळात कसं आहे ना, की ग्रामपंचायत आणि पंचायत समिती. तर पंचायत समितीमध्ये आपल्याला का जायचंय भाऊ? एक पंचायत समितीचा थोडासा एक इतिहास भूगोल आपण जाणून घेतला पाहिजे. तर पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायत समितीचे कुठले विभाग आहेत? पंचायत समितीमध्ये प्रामुख्याने एक प्रशासकीय विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, महिला बाल विकास आहे आणि मुख्य म्हणजे एक मनरेगा, रोजगार हमी योजना, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत. या विभागांची आपण पूर्ण माहिती घेतली पाहिजे. त्या ज्या विभागांमार्फत आपण आपल्या गणातील जी गावं आहेत, त्या गावातील सर्वसामान्य नागरिकांना कुठल्या प्रकारची सेवा देऊ शकतो किंवा आपल्या समाजामध्ये जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी कसा प्रयत्न केला जाऊ शकतो पंचायत समितीच्या माध्यमातून. खरं तर पंचायत समिती ही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील एक दुवा आहे आणि त्या यंत्रणेमार्फत किंवा त्या विभागामार्फत जी काही आपल्याला सेवा करता येईल, त्या सेवा करण्याच्या दृष्टीने मग प्रशासनाच्या विभागातून असेल किंवा आरोग्य विभाग आहे. आरोग्य विभागामधनं आपण एक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जी काही सेवा चालते त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करून लोकांपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारची आरोग्य व्यवस्था, सुविधा देण्याचं काम करू शकतो. त्याचप्रमाणे मग महिला बाल विकास विभाग आहे पंचायत समितीचा. महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून मग महिला बचत गट असेल, महिला सबलीकरण असेल, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे
पंचायत समितीच्या माध्यमातून, बचत गटांच्या माध्यमातून ज्या काही स्कीम्स आहेत, त्या ज्या योजना आहेत, त्या महिलांपर्यंत पोहोचवणे. अशा प्रकारचं काम पंचायत समितीच्या माध्यमातून महिला बालविकास विभागातून आपण करू शकतो. त्याचप्रमाणे बांधकाम विभाग आहे. बांधकाम विभागामार्फत जी कामं जातात, त्या कामाबद्दलची गुणवत्ता असेल किंवा विविध कामांमधून जी काही लोकांच्या गरजेची कामं आहेत, ती प्रामुख्याने आपल्याला कशी सोडवता येतील, ते प्रश्न कसे सोडवता येतील, ते केलं पाहिजे. मग मुख्यत्वे पंचायत समितीचा मनरेगा विभाग आहे, स्वयंरोजगार. तर या विभागामार्फत अनेक प्रकारची कामं केली जातात. मग तुमचं विहीर सिंचन असेल, गाई गोठा असेल, त्याचप्रमाणे मग रोजगार हमी योजनेतून तुम्ही पाणंद रस्त्याची गरज आहे. आज छोट्या छोट्या गावांमध्ये शेतकऱ्यांची एक मोठी अडचण आहे का बऱ्याचशा ठिकाणी शेतमाल काढण्यासाठी आज बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची जरा अडवणूक होते. मग पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून आपण या रोजगार हमी योजनेतून आपण एकतर रोजगार निर्मिती करू शकतो, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी रस्ता उपलब्ध करू शकतो. म्हणजे हे काम करत असताना आपण एक समाजातील लोकांना कामाची गरज आहे, त्यांना एक रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा पाणंद रस्त्याचा प्रश्न सुद्धा सोडू शकतो. मग असे काही माणसं आहेत, असे वेगवेगळे जे काही विभाग आहेत, त्या विभागातून प्रत्येक समाजापर्यंत आपण जे काम करणार आहे त्या कामाचा उपयोग त्यांना मिळाला पाहिजे. या पद्धतीने एक प्रामाणिकपणे काम करण्यासाठी मी या ठिकाणी ही निवडणूक खरं तर लढवत आहे. थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोललात म्हणजे तुमचं विजन मांडताना की प्राथमिक आरोग्य केंद्र. ओतूर गाव तसं पाहायला गेलं तर त्या भागातलं फार मोठं गाव आहे, बरोबर? मग तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे? ओतूर गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पण आहे आणि मागच्या काळामध्ये आमदार अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद मोहित शेठ असेल, विशाल भाऊ असतील यांच्या आणि ग्रामपंचायत ओतूर आणि सर्व ग्रामस्थांच्या मदतीने सर्व गावांनी एकजूट होऊन आम्ही ओतूरमध्ये मोठं 14 कोटीचं ग्रामीण रुग्णालय आज अद्ययावत नवीन इमारत उभी आहे. ती फक्त त्या ठिकाणी पदोन्नती झाल्यानंतर ती सुद्धा कार्यान्वित होणार आहे नजीकच्या काळामध्ये. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा ओतूरचं चांगल्या पद्धतीने काम करत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही जनतेमध्ये जातायत, मतदारसंघात तुम्ही फिरतायत, मतदारांना भेटतायत. कशा पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय? अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे. मग माझ्या गावालगत रोपडी आहे, डंबरवाडी आहे आणि खामुंडी आहे. ओतूर ही सगळी एक संघच गावं आहेत. म्हणजे असे काही वेगळं असं काही कुठं नाहीये. ही चारही गावं एकच आहेत. ही चारही गावातली जी आमची सगळी लोक आहेत, सगळी नात्या गोत्यामध्ये आहेत. मैत्रीचे सगळे एकमेकाचे संबंध आहेत. ओतूर बाजारपेठ आहे, त्यामुळे ही सगळी लोक नेहमी एकत्रच असतात आणि या ठिकाणी काम करत असताना आता ओतूर सारख्या ग्रामपंचायतीमध्ये काम करत असल्यामुळे अनेक प्रश्नांना मग सामोरे जात असेल. मग लोकांमध्ये जात असताना अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. मग आपल्याकडे मोठा प्रश्न बिबट्याचा प्रश्न सध्या आता मोठा आहे. बिबट्याच्या प्रश्नावरती काय करणार असा लोकांचा प्रश्न येतो विचारल्यानंतर. मग बिबट्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा एक चांगलं काम करण्याची माझी इच्छा आहे. मग फॉरेस्ट विभागामार्फत ज्या काही योजना चालू आहेत सध्या, कुंपण आहे ते इलेक्ट्रॉनिक शॉपचं ते असेल किंवा मग पिंजऱ्यांची व्यवस्था असेल, मग त्यांच्यामार्फत त्यांची जी टीम काम करत असते, मग त्यांना कॅमेरे किंवा काय ज्या ठिकाणी बिबट्यांची संख्या आढळून येते त्या ठिकाणी सुद्धा फॉरेस्ट विभागामार्फत जी काही काळजी घेता येईल ती काळजी घेण्याचा आणि नवीन नवीन जे काही तंत्रज्ञान बिबट्या मुक्त करण्यासाठी प्रामुख्याने आणि आमचा शेतकरी भाग असल्यामुळे ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे बिबट्या त्या ठिकाणी वावर जास्त असल्यामुळं तो एक प्रश्न उद्भवलेला आहे. आणि पाणंद रस्ते असतील, तो मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी अडचणीचा विषय आहे. पाणंद रस्ते असेल म्हणजे मुळात जे पंचायत समितीच्या संलग्न जे विषय आहेत, प्रश्न तर अनेक आहेत, पण पंचायत समितीच्या संलग्न जे विषय आहेत ते लोकांमध्ये मग वैयक्तिक लाभाचे प्रश्न आहेत. आम्हाला पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभ काय मिळू शकतो? शेतीसाठी अनेक योजना असतात. मग शेतकऱ्यांना मग तुम्ही नॅपसॅक स्प्रे असेल किंवा पाईप असतात, त्याच्यानंतर तुमचे पीठगिरणी असेल, महिलांसाठी शिलाई मशीन असेल, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. मग त्या लोकांना आपण सांगतोय की
ह्या योजना आपण वैयक्तिक लाभाच्या या मागच्या काळामध्ये पंचायत समितीला येत असताना अनेक लोकांना आपण वैयक्तिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते लोक आज आपण तुम्ही जरी जाऊन कुठं माहिती घेतली तर अनेक लोकांना आपण ते दिलेलं आहे. म्हणजे योजनांचा लाभ करून दिलेला आहे. मग समाज कल्याण विभाग असेल त्याच्यामधून सुद्धा अनेक विविध प्रकारच्या योजनांचा लाभ आपण अनेक घटकांच्या सर्व समाजातील लोकांसाठी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि अनेक लोकांना त्याचा लाभ पण आपण मिळवून दिलेला आहे. प्रशांत डोंबरे यांनी निवडणुकीला सामोरे जात असताना बराच अभ्यास केलेला दिसतोय. पंचायत समितीच्या माध्यमातून काय काय केलं जाऊ शकतं. काही इतरही अनेक पक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधूनच निवडणूक लढवावी असं का वाटलं? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधनं निवडणूक का लढवावी लागली? कारण ज्या काळामध्ये मग 2000 सालापासून मी साधारण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण एक समाजकारणात राजकारणात येत असताना कुठलं तरी एक आपलं विजन असतं किंवा कुठली तरी एक आवड असते. तर पवार साहेबांचं जे काम होतं शेतकऱ्यांबद्दलचं, आपण स्वतःही एक शेतकरी असल्यामुळं एक पवार साहेबांबद्दल एक शेतकऱ्यांबद्दल जे काही पवार साहेबांनी विजन डोळ्यासमोर ठेवून क्रांती केलेली आहे, त्यांची पवार साहेबांची आवड असल्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहेत. आणि आतापर्यंत साधारणतः 20-25 वर्ष या पक्षामध्ये काम करत असल्यामुळे अनेक प्रश्न या पक्षाच्या माध्यमातनं मग आमदार वल्लभ शेठ असतील, अतुल शेठ असतील, जिल्हा परिषद सदस्य अनेक झाले, तुषार भाऊ असतील आमचे, त्याचप्रमाणे मोहित दादा असतील. असे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेले आहे. प्रशांत भाऊ, तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी असेल किंवा पंचायत समितीसाठी असेल अनेक इच्छुक उमेदवार होते. मग ही उमेदवारीची माळ प्रशांत डोंबरे यांच्याच गळ्यामध्ये कशी काय पडली? नाही, इच्छुक सगळेच आमचे मित्र होते. हम्म. तेही तुल्यबळच होते सगळे. हम्म. सगळे आम्ही एकत्रच काम करणारे सगळे इच्छुक होतो. असं काही नाही मलाच दिली असं काही नाही किंवा ते माझ्यापेक्षा कुठल्या गोष्टीने कमी होते असा कुठलाही विषय नव्हता. पण एक समतोल विचार करून थोडासा आम्ही आमच्याचही चर्चा केली आणि थोडं आता सध्या मी उपसरपंच म्हणून कार्यरत असल्यामुळं त्या दृष्टीने थोडंसं प्रशासकीय आणि सामाजिक याच्यामध्ये काम करत असताना एक प्रशासकीय अनुभव असेल किंवा इतर जी काम करत असतो मग वेळ असेल समाजात सुखदुःखांमध्ये लोकांच्या भेटीगाठी असेल आणि या दृष्टीने थोडंसं काम पाहून आम्ही सारांसार सर्व पक्षांनी किंवा सर्व पक्षीय आमचे जे नेते आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांनी किंवा सर्वसामान्य लोकांना थोडंसं विचार करून मला एक संधी मिळाली आहे. त्यामध्ये मी काही फार जास्त असं मोठं वेगळं आहे त्यांच्यापेक्षा किंवा जास्त खूप काही करू शकतो असंही काही नाहीये. पण नशिबाने शेवटी संधी एकालाच मिळू शकते. अनेकांना तर संधी देता येत नाही पक्षाला. मग कुठल्या तरी संधीतून किंवा इतरही कुठल्याही संधीतून त्यांनाही संधी मिळेल भविष्यात. तेही चांगलं काम करतील. आजही ते चांगलं काम करत आहेत सगळेजण. आजही सगळे माझ्या बरोबर माझं काम करत आहेत, माझ्यासोबत आहेत सगळे. त्यांनाही मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि पक्षांनी आणि सर्व ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्या सगळ्यांचेही मी या ठिकाणी आभारच मानेल की त्यांनी मला एक या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं निश्चितच करेल. प्रशांत डोंबरे यांच्या कोणत्या जमेच्या बाजू आहेत जेणेकरून लोकांनी तुम्हाला मतदान करावं, का स्वीकारावं तुम्हाला? अशा कोणत्या जमेच्या बाजू आहे की जेणेकरून लोकांनी तुम्हाला संधी द्यावी? जमेच्या बाजू सांगायचं म्हटलं तर मी सकाळपासून म्हणजे मग लोकांच्या सुखात असेल, दुःखात असेल किंवा अनेक कोणत्या आरोग्याच्या अडचणीत असेल किंवा कुठल्याही क्षणी लोकांच्या आपण वेळ त्या ठिकाणी धावून गेलेला आहे. सर्वांना मदत केलेली आहे. प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी काही संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचं काम या ठिकाणी मी करत आलेलो आहे. आणि लोकांना आपण काम करत असताना ज्या काही अडचणी असतील, शेतकऱ्यांच्या असतील, युवकांच्या असतील, महिलांच्या असतील, माता भगिनींच्या असतील, ज्येष्ठांच्या असतील, यांचं सोडवण्यासाठी आणि जी काही आपली 4 गावं आहेत त्या गावामध्ये अनेक प्रकारचे जे काही लोकांना अडचणींना सामोरं जावं लागतं. मग पंचायत समितीच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवण्यासाठी लोकांनी मला स्वीकारावं आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी. ते लोक निश्चितच मला स्वीकारतील असा मला
विश्वास आहे. आपण पाहतो की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल आणि आरपीआय हे चारही पक्ष एकत्र आलेले आहेत. या ठिकाणी तुमची आघाडी झालेली आहे. हे चारही पक्ष एकत्र आल्यानं काय वेगळा परिणाम जाणवू शकतो की काय? निश्चितच चारही पक्ष एकत्र आल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे आणि निश्चित चार प्रकारचे सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सर्व एकजुटीने एक दिलाने आमच्या सोबत आहेत. आमच्या ठिकाणी जो काही प्रचार असेल, जी काही निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जात असताना ज्या काही काही गोष्टी असतील त्या सर्व एकत्रितपणे निश्चित करून याचा फायदाच चांगला होईल आम्हाला, यात काही शंका नाही. तर ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची जरी असली तरी सुद्धा आजी माजी आमदारांनी ही जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची बनवली आहे. कारण की पुढ्यात 2029ची जी काही विधानसभेची निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी आजी माजी आमदारांनी ताकद त्या ठिकाणी पणाला लावलेली आहे. जास्तीत जास्त आपलेच कसे उमेदवार निवडून येतील याच्याकडे कल दिलेला आहे. तर ही ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गटातील किंवा तुमच्या ओतूर पंचायत समिती गणातील लढाई कशी असेल? कारण की दोन्ही पक्ष जे आहेत ते मातब्बर आहेत आणि तितकेच ताकदीचे आहेत. दोन्ही पक्ष ताकदीचे जरी असले तरी या ठिकाणी मग आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार असतील, छायाताई तांबे, मी पंचायत समितीची लढवत असलो तरी या ठिकाणी जी गटरचना आहे, गणरचना आहे, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारे, पवार साहेबांना मानणारे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या जोरावरती ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक ही निश्चितच विजयी होईल आणि प्रतिष्ठा पणाला लावली याचा अर्थ मग शेवटी निवडणूक आहे. प्रत्येकाला आपलेच उमेदवार निवडून आले पाहिजेत का जेणेकरून भविष्यात आपली जी सत्ता केंद्र आहेत त्या सत्ता केंद्रावरती आपली ताकद असली पाहिजे असं प्रत्येक लोकप्रतिनिधीचं ध्येय असतं आणि त्याप्रमाणे प्रत्येक लोकप्रतिनिधी काम करत असतात. शेवटी जो काही विजय आहे किंवा जो काही कौल आहे हा जनता आहे. ही जी जनता आहे ही जनता ज्याच्या पारड्यामध्ये मतदान करेल, ज्याला आशीर्वाद देईल त्याचाच विजय होईल. निकालाकडे कसं पाहता? निकालाचा पाहण्यापेक्षा निकाल त्या मतदान रूपी आशीर्वाद हा नक्कीच आम्हाला मिळेल आणि 7 फेब्रुवारीला आनंदोत्सव हा आम्ही साजरा करू, यात काही मला शंका वाटत नाही. आमच्या LDTV मराठीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ओतूर पंचायत समिती गणातल्या मतदारांना काय आवाहन कराल? मी आपल्या LDTV मराठी चॅनेलच्या माध्यमातून सर्व मतदारांना एक विनंती करतो, म्हणजे आवाहन करतो की ज्या कामातून मला आजपर्यंत ज्या सर्व लोकांनी एक काम करण्याची संधी दिली आहे, या पुढील काळातही अशीच संधी आपण मला द्याल, हीच विनंती मी आपल्या मार्फत सर्व मतदारांना करत आहे आणि सर्व मतदार ही संधी मला निश्चित देतीलच, यात मला कुठलीही शंका वाटत नाही. प्रशांत भाऊ, खरं तर प्रचार प्रसार खूप वेगाने सुरू आहे. मतदानाचा दिवस जवळ येत चाललाय. तुमचाही त्या ठिकाणी व्यस्त दिनक्रम असून सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या LDTV मराठीच्या स्टुडिओला आलात, आमच्याशी मनमोकळेपणाने त्या ठिकाणी बातचीत केलीत, याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला सुद्धा या निवडणुकीसाठी आमच्या LDTV मराठीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.